अखेर डॉक्टर विरोधात पतीपत्नींचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. कथित वैद्यकीय हलगर्जी प्रकरणी दोषी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. बुलढाणा प्रतिनिधी उमेश मेढे. चिखली येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या कथित वैद्यकीय हलगर्जीपणामुळे पायावरील शस्त्रक्रिया अयशस्वी होऊन गंभीर शारीरिक नुकसान झाल्याचा आरोप करणारे मेराबू येथील शेतकरी रमेश किसन टेटवार यांनी अखेर आपल्या पत्नीसह सोमवार दिनांक 20 जुलै रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. पीडित रमेश टेटवार यांनी संबंधित डॉक्टरांवर फौजदारी गुन्हा दाखल करून न्याय मिळावा अशी प्रमुख मागणी केली आहे. त्यांनी यापूर्वी दिनांक 22 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार दाखल करून संबंधित डॉक्टरांविरोधात चौकशी करून कठोर कारवाईची मागणी केली होती. आवश्यक परवानगी नसताना शस्त्रक्रिया करून गंभीर शारीरिक नुकसान केल्याचा आरोपही त्यांनी तक्रारीत केला होता. मात्र तक्रार दाखल करूनही महिनाभर उलटून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. दिनांक 9 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दिनांक 20 जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. उपोषणस्थळी लावलेल्या फलकावर संबंधित डॉक्टरांच्या कथित चुकीच्या उपचारांमुळे शेतकऱ्याचा पाय निकामी झाल्याचा आरोप करण्यात आला असून दोषी डॉक्टरवर वैद्यकीय हलगर्जीपणाबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची बातमी यापूर्वी दैनिक देशोन्नतीमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाभरात मोठी चर्चा रंगली होती. तरीही अद्याप संबंधित विभागाकडून अपेक्षित कारवाई न झाल्याने पीडित दाम्पत्याने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. आता या प्रकरणात जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बहुजन इंडिया न्यूज टुडे, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी उमेश मेढे. तालुका चिखली जिल्हा बुलढाणा. माझे 14 नोव्हेंबर 2025 ॲक्सिडेंट झाला होता. त्यावेळेस आम्ही ॲक्सिडेंट असताना बाकीच्या लोकांनी मला जवळचा हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्यावेळेस मला काही शुद्ध नव्हती, पण त्यांनी माझे 4.5 महिने तिथे घेतले. 3 ऑपरेशन केले, योजनेचा लाभ घेतला आणि माझ्याकडून सुद्धा नगदी प्रत्येक ऑपरेशनच्या वेळेस 20-25 हजार नगदी घेतले. पण 3 ऑपरेशन करून पण माझ्या पायामध्ये प्लस झाला. मी ज्यावेळेस प्लस झाला त्यावेळेस मार्च महिन्यात 7 तारखेला त्यांच्याकडे हल्ला झाला होता. तेव्हा त्यांनी चिरा मारला त्याला. तर म्हणजे हा प्लस हा वर्षावर आहे, हा जखम म्हणजे काहीच झालेलं नाही आहे. 10 दिवस मला त्यांनी असंच परेशान केलं. नंतर मी जालन्याला गेलो. जालन्याला गेल्यानंतर 2 डॉक्टरचे ट्रीटमेंट घेतली. मी डॉक्टर जिंतूरकर आणि डॉक्टर अग्रवाल दोघांकडे चौकशी केली. दोघांकडे एक्सरे वगैरे काढले. ते मधवा हे पूर्ण काढल्याशिवाय याला पर्याय नाही, तुमचा आतून पूर्ण पाय सडला आहे, हे पूर्ण रॉड वगैरे काढून टाकावा लागतो आणि पूर्ण पाय साफ करावा लागतो. आणि नंतर तुम्हाला मग आणखी मार्चच्या 29 तारखेला जालना येथे होम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जिंतूरकरच्या हस्ते ऑपरेशन केलं. ते ऑपरेशन आता माझं थोडं सक्सेस झालेलं आहे, पण जवळदार डॉक्टरनी कोणतीच केअर न घेतल्यामुळे आणि त्यांना ऑपरेशन करण्याचा अधिकार नव्हता. ते मला अगोदर म्हटले होते की मी एम.एच. डॉक्टर बोलावतो. त्यांनी एम.एच. डॉक्टर काही बोलावला नाही. त्यांनी स्वतः ऑपरेशन केलं. 3 वेळेस माझे रॉड टाकले, काढले. त्यावेळेस मी त्यांना बोललो, साहेब मी काही जनावर नाही आहे, तुम्ही 3 वेळेस 32चा टाका, 34चा टाका, 36चा टाका, मला काही वेदना होतात का नाही. ते मला म्हणाले की आपलं ऑपरेशन चांगलं करायचं, व टाकून पाहावं लागेल. मला टाकून पाहावं लागेल. त्यांनी फक्त ते मोबाईलवर एका डॉक्टरसोबत बोलत होते आणि माझी अशी प्रक्रिया त्यांनी केली. मी त्यांना आता बऱ्याच वेळेस बोललो की बा तुम्ही माझी व्यवस्था करा, काहीतरी माझं पाय खूप नुकसान झालेली आहे. तो काही चांगल्या भाषेत बोलत नाही. त्याच्यामुळं मी कलेक्टर ऑफिसकडे 22 तारखेला निवेदन दिलं होतं, 22/6/2026ला. पण त्या निवेदनाची कोणतीही दखल घेतल्या गेली नाही. त्यानंतर मी खासदार साहेबाचा जनता दरबार चिनखेडा त्याला 18 तारखेला, त्यामध्ये मी तक्रार दिली, त्याची बी काही दखल घेतल्या गेली नाही. म्हणून मी 20 जुलैला आमरण उपोषणाला बसलो आहे. माझी मागणी अशी आहे की डॉक्टरचा परवाना रद्द होण्याबद्दल, की बा याला MS नसल्यामुळे याला ऑपरेशन करायचा अधिकार नाही, हा MBBS आर्थो आहे, याचा परवाना रद्द होणे आणि याच्यावर फौजदारी दाखल झाली पाहिजे. तोपर्यंत मी उपोषणाला बसणार आहे.